संग्राम, आपण भारतीय सगळीकडे एका गोष्टीसाठी फेमस आहोत आणि ती गोष्ट म्हणजे जुगाड. जुगाड. येस, पण हा जुगाड कधीतरी जीवघेणा ठरू शकतो. 13 जून 1997 साली 59 लोकांचा मृत्यू झाला. ही लोक वेगवेगळ्या प्रांतातली होती, वेगवेगळ्या वयाची होती, वेगवेगळ्या सोसायटीजमधनं आलेली. पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे बॉर्डर सिनेमाचं बाल्कनीचं तिकीट. आणि ह्या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण होतं तो हा जुगाड. ही त्या जीव घेण्या जुगाडाची गोष्ट आहे. ही उपहार सिनेमागृहाच्या ट्रॅजेडीची गोष्ट आहे. नमस्कार, मी सावनी आणि मी संग्रामसिंग कदम. नागरिकशास्त्राच्या गुन्हेगार कोण या सिरीजच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण कायमच नागरिकशास्त्रामध्ये आदर्श नागरिक, आदर्श सिस्टीम म्हणजे काय हे बघत असतो. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा असा प्रश्न पडतो की हा गुन्हा घडण्यामध्ये आपण नागरिकशास्त्र समजून घ्यायला फेल झालोय ह्याचा काही भाग आहे का? आपण एक नागरिक म्हणून, माणूस म्हणून फेल झालोय ह्याचा काही भाग आहे का? तर याच नागरिकशास्त्राच्या अंगाने गुन्हेगार कोण हे समजून घेण्याची आजची ही गोष्ट आहे. संग्राम, आपण सगळेच आपल्या आईबाबांकडे काही ना काही हट्ट करतो. बरोबर. त्यातले काही हट्ट मान्य होतात, काही नाही होत. 13 जून 1997 नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांच्या मुलांनी सुद्धा असाच एक हट्ट त्यांच्याकडे केला. 17 वर्षाची उन्नती कृष्णमूर्ती आणि 13 वर्षाचा उज्ज्वल कृष्णमूर्ती यांनी दोघांनी आपल्या आई वडिलांकडे हट्ट केला की आम्हाला बॉर्डर सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा आहे. अगदी तेव्हा तुला माहिती असेल की 97 साली खूप सारे फिल्म्स रिलीज झालेल्या आणि शाहरुख खानचे 3-4 फिल्म्स होते, पण सगळ्यात जास्त चर्चेत कुठची फिल्म असेल तर ती बॉर्डर सिनेमा होता. आणि अजूनही आपण त्या नॉस्टॅल्जियामध्ये रमतो त्या सिनेमाच्या. त्या सिनेमाचं तिकीट काढा असा हट्ट जेव्हा उज्ज्वल आणि उन्नती यांनी त्यांच्या आईवडिलांकडे केला तेव्हा तो लगेच मान्यही झाला. आणि अजून शेकडो लोकांसोबतच उज्ज्वल आणि उन्नती सुद्धा 13 जून 1997 दुपारी 3 वाजताच्या बॉर्डर सिनेमा बघायला गेले, उपहार सिनेमागृह, दिल्ली इथे. उज्ज्वल आणि उन्नती ही दोघीही गुणी मुलं होती आणि त्यामुळे जेव्हा तिच्या आईवडिलांनी त्यांना पाठवलं सिनेमा बघायला, उज्ज्वल आणि उन्नतीच्या आईवडिलांची नक्कीच ही अपेक्षा होती की सिनेमा संपल्या ती दोन्ही मुलं घरी येतील आणि आपल्याला फोन करतील. पण 7:30 वाजले तरी या दोघांच्याही फोनचा काही पत्ता नाही. म्हणून काळजी वाटून त्यांची आई नीलम कृष्णमूर्ती यांनी त्यांना फोन करायला सुरुवात केली. पहिल्या फोनचा काही उत्तर नाही, घरी लँडलाईनवर फोन केला त्याचं उत्तर नाही. त्या काही पेजर असायचे, त्या पेजरवर मेसेज केला, हॅज द फिल्म एंडेड, वेअर आर यू? त्या मेसेजचंही काही उत्तर नाही. काही काळाने एका ओळखीच्या व्यक्तीचा नीलमला फोन येतो की अगं उन्नती घरी आली आहे का? कारण उपहार सिनेमामध्ये भीषण आग लागली. बापरे. आणि नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. त्यांना ही सुद्धा खबर मिळते की त्या दुर्घटनेमध्ये जे जखमी झालेले आहेत त्या लोकांना 2 हॉस्पिटल्समध्ये ठेवलेलं आहे, एम्स आणि सफदरजंग, जी दिल्लीमधली रिनाऊंड हॉस्पिटल्स आहेत. दोघंही त्या हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. आधी सुरुवातीला तिकडे बाहेर मृतांची एक यादी लिहिलेली असते. योगायोगाची गोष्ट म्हणायची अशी की त्या उज्ज्वल आणि उन्नती या दोघांचाही जन्म दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधला. त्याच एम्समध्ये दारावर लावलेली मृतांची यादी त्यांचे आई बाबा बघत होते. त्या यादीमध्ये त्यांना ही नावं नाही सापडली. पण तेवढ्यात त्यांना एका सिस्टरनी आत बोलवून घेतलं 2 शवांची ओळख पटवण्यासाठी. बरोबर. ही 2 शव होती उन्नती आणि उज्ज्वलची. धुरामुळे दोन्हीही चेहरे, दोन्हीही शरीर पूर्ण काळवंडलेली होती आणि ती तिकडे निश्चित पडून होती. त्यांच्या दोघांच्याही कपाळावर आयडेंटिफिकेशन नंबर लिहिलेले ओळख पटवण्यासाठी. बापरे. इतक्या भीषण अपघातात
मृत्यू झालेला. मी ह्या केसबद्दल जेव्हा वाचत होते संग्राम, अनेक डिस्टर्बिंग डिटेल्स आहेत यामध्ये, पण समहाऊ सगळ्यात डिस्टर्बिंग मला हे डिटेल वाटलं की जेव्हा उज्ज्वलच्या म्हणजे जेव्हा नीलमने त्या दोघांचे डेड बॉडी जवळून बघितली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की उज्ज्वलच्या गळ्यात असलेली गोल्ड चेन ही तिकडे नाहीये. बर. आणि उन्नतीच्या कानामध्ये सोन्याचे कानातले होते. तिच्या कानाच्या पाळ्या फाडून ते कानातले गायब होते. स्नॅच केल्यासारखं होतं. बापरे. आणि हे त्या प्रकारात घडले म्हणजे ज्यावेळी आग लागली त्यावेळेस माहिती त्यावेळी कदाचित घडलं नसेल, पण नंतर त्यांची बॉडी आपल्याकडे म्हणतात की मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं. बरोबर, अगदीच. ही इतकी वाईट वृत्ती आहे. म्हणजे जे अनेक डिस्टर्बिंग डिटेल्स आहेत त्यातला हे एक की आपण नागरिक म्हणून, समाज म्हणून, माणूस म्हणून काय काय करतोय. नीलमप्रमाणे अनेक फॅमिलीजच्या पायाखालची जमीन सरकलेली. एका व्यक्तीने तर त्याचं अख्खं 7 जणांचं कुटुंब गमावलेलं. आणि त्या 7 जणांच्या कुटुंबामध्ये एक महिन्याची मुलगी सुद्धा होती. बापरे. इतके सगळे तिथं जळून मेले? जळून नाही मेले, मग तीच गोष्ट आहे. ह्या 59 लोकांपैकी एकाचाही मृत्यू हा आगीत जळून झाला नव्हता. एकाचाही मृत्यू आगीत नाही झाला, जळून घुसमटून त्यांचा मृत्यू झाला होता. अच्छा, म्हणजे गुदमरले थोडक्यात. म्हणजे आग हा मेजर हे नाहीये त्यांच्या डेथचा. नाही. सो हाच प्रश्न संग्राम सारखा अनेक लोकांना पडला की जर इतकी भीषण आग लागली असेल, बरोबर, तर आणि जर स्टॉल मधली सगळी लोक एस्केप करून गेली, जी मृत होती त्या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन होती की ती म्हणजे ती सगळी लोक बाल्कनीमध्ये बसलेली. हे समजून घेण्यासाठी आधी त्या उपहार सिनेमागृहाची एक रचना तुला साधारण समजून घ्यायला लागेल की कशा प्रकारे आहे. बेसमेंटमध्ये 3 रूम्स होत्या. एका रूम मध्ये एक 500 किलोवॉटचा ट्रान्सफॉर्मर होता, 1000 केवीचा ट्रान्सफॉर्मर होता, आणि एक मीटर रूम होती ज्यात बाकी सगळे स्विचेस आणि स्विच बोर्ड्स असे होते. आणि त्याला लागूनच लगेच पार्किंग होतं बरं मोठं. अच्छा, हे बेसमेंटमध्ये. पहिल्या मजल्यावर जो ऍक्च्युअल स्क्रीन आणि स्टॉल सीट्स ज्याच्यामध्ये साधारण 750 इतकी कपॅसिटी असलेला तो स्टॉल होता. आणि मॅझनीन फ्लोअर म्हणजे आपण 1.5 मजला असं म्हणूया, दुसरा नाही पण असा अर्धवट ह्याचा, तिथे बाल्कनी होते जिथे साधारण 302 सीट्स होत्या. टोटल 1000चे जास्त झालं. येस. सो एवढं मोठं ते थिएटर होतं. मृत व्यक्तींचे सगळे जे घरचे होते ते हळूहळू प्रश्न शोधायला लागले आणि अनेक धक्कादायक डिटेल्स त्यांना कळत गेले. फॉर एक्झाम्पल, यामधलं सगळ्यात पहिलं धक्कादायक डिटेल असं होतं की त्या दिवशी त्या सिनेमागृहामध्ये लागलेली ती पहिली आग नव्हती. बापरे. म्हणजे त्या अगोदर पण त्याच दिवशी लागली होती एक आग? येस. सकाळी 7च्या सुमारास तिकडे त्यांच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये एक थोडासा स्पार्क उडलेला होता आणि छोट्या स्वरूपाची आग लागलेली होती. ही आग लागल्या तिथली जी मॅनेजमेंट किंवा तिथली जी लोक होती त्यांनी DVA म्हणजे दिल्ली विद्युत आयोग यांना फोन केला आणि दिल्ली विद्युत आयोगांची लोक तिकडे ते ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी आली. इथे मी जी सुरुवात केली, पहिला जुगाड हा इकडे नडला. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करायला आलेल्या लोकांकडे त्या वायर जोडण्यासाठी, सो वायर साध्या जोडून चालणार नाहीत, त्याला क्रिम्पिंग नावाची एक प्रोसेस असते, कदाचित तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. तर ती क्रिम्पिंग करणं आवश्यक होतं, पण त्या क्रिम्पिंगचं मशीन जे होतं ते दिल्ली विद्युतच्या माणसांनी आणलंच नव्हतं. ओके. त्यामुळे परत कुठे ते मशीन आणा, त्याच्यात कुठे वेळ घालवा, जुगाड करूया म्हणून असतील त्या म्हणजे त्यांच्याकडे जी काही उपकरणं होती त्यांनी एक जुजबी स्वरूपाचं त्यांनी ती तार काम चलाऊ जोडली आणि ते तिकडनं निघून गेले. त्यानंतर 11 वाजता तिकडे पहिला शो भरला. म्हणजे तेवढ्या वेळात थिएटरच्या ऍडमिनिस्ट्रेशनने सुद्धा त्याला गो अहेड दिलेला
पैशाचं नुकसान होऊ नये म्हणून. तात्पुरती जी डागडुजी झालेली त्याला, पण ते नीट झालंय की नाही हे चेक करायचं कोणी ना दिल्ली विद्युतच्या लोकांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं ना ह्या लोकांनी. संध्याकाळी 3च्या दरम्यान शो सुरू झाला आणि इंटरव्हलमध्ये लोक पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घ्यायला बाहेर पडली. सो आता साधारण थिएटर्समध्ये अशी प्रोसेस असते, म्हणजे आता असते की नाही माहित नाही, पण पूर्वी होती, कारण मोठी थिएटर्स असायची. त्यामुळे इंटरव्हलच्या दरम्यान जेव्हा लोक फिल्म बघत असतात तेव्हा काही प्रमाणात लोड शेडिंग केलं जातं, तो भारनियमन केलं जातं. त्यामुळे तशा प्रकारे ते लोड शेडिंग तिकडे केलं गेलं थोड्या वेळासाठी, म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरला पण ब्रेक मिळावा म्हणून लाईट बंद करून टाकली थोडं. आणि ते लोड शेडिंग जेव्हा म्हणजे काय बंद केलं किंवा ट्रान्सफॉर्मर जेव्हा फुल कपॅसिटीने सुरू केला, मी हे लिहिलेलं वाचते कारण मला त्याचे डिटेल्स चुकायचे नाहीये, तेव्हा त्याची जी केबल होती ती लूज झाली. जी जुगाड करून जोडलेली होती ती केबल लूज झाली. ती रेडिएटरला लागली. त्याच्यातनं हीट एमिट होत असल्यामुळे त्या रेडिएटरला भोग पडलं आणि त्याच्यातनं तेल गळायला सुरुवात झाली. हे लिकेज वाढून त्या रेडिएटरचं टेम्परेचर वाढून आगीचा एक जोरात भपका तयार झाला, जो पोहोचला पार्किंग लॉटमध्ये असलेल्या गाड्यांपर्यंत. तिथे आग लागली पहिली. सो ती जी आग होती ती बघता बघता सगळ्या गाड्यांनी पेट घ्यायला सुरुवात केली आणि गाड्या ब्लास्ट होण्याचे आवाज सुरू होत होते. थिएटरमध्ये आता लोकांनी व्यवस्थित मनापासून पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक गोष्टी घेऊन सगळे आपापल्या सीट्सवर पोहोचलेले होते आणि गाणं सुरू होतं संडे से आते है. हे गाणं सुरू असताच खालती स्टॉलमध्ये बसलेल्या लोकांना धुराचा वास यायला लागला. गडबडीमध्ये हे सगळे जे स्टॉलमध्ये बसलेली लोक होती ती हळूहळू करून बाहेर पडायला लागली आणि स्टॉल रिकामा झाला. थिएटरचा जो स्टाफ होता त्यालाही या धुराची कल्पना आली. तो सगळा थिएटरचा स्टाफ सुद्धा निघाला. बाल्कनीमध्ये बसलेल्या लोकांना याची कल्पनाच नव्हती. म्हणजे बाल्कनीतल्यांना खालचं काही कळालंच नाही, म्हणजे दिसलंही नसेल मे बी. सो बाल्कनीतल्या लोकांना खालचं काही दिसलं नव्हतं. फॉर सम रिझन ते सिनेमा तो तसाच सुरू होता. कुठच्याही प्रकारचा स्टाफ निघून गेलेला. त्यांनी कुठच्याही प्रकारचं ओरडून कल्पना देणं किंवा वॉर्न करणं हे केलं नाही. कुठच्याही प्रकारची अलार्म सिस्टम तिकडे नव्हती. त्यामुळे कुठचाही फायर अलार्म वाजला नाही, कोणी वॉर्निंगसाठी ओरडलं नाही. त्यामुळे बाल्कनीमध्ये बसलेल्या लोकांना काहीच क्लू नव्हता की खाली काय घडतंय. धुराने हळूहळू थिएटर भरत गेलं. तरीही ती 100-200 माणसं अजूनही बाल्कनीतच बसून होती. त्या लोकांना आग लागल्याचं तेव्हा कळलं जेव्हा या आगीमुळे पूर्ण थिएटरचा पॉवर सप्लाय एकदमच बंद झाला. इमॅजिन कर, कुठचंही मूवी थिएटर हे आधीच डार्क असण्यासाठी डिझाईन केलं जातं. म्हणजे आपल्या साध्या रूम्स मध्ये जर हे असेल तर कुठून तरी एक उजेडाचा कवडसा येतो, स्ट्रीट लाईट दिसतो. पण थिएटर ही बंदिस्त जागा ह्याचसाठी डिझाईन केली असते की बाहेरचं लाईट तिकडे नाही आला पाहिजे. 1997चा काळ होता. आता आपल्याला जे सहज वाटतंय की अरे हा मग मोबाईलची टॉर्च ऑन करायची, त्या काळात मोबाईलमध्ये टॉर्चेस सुद्धा नव्हतेच थोडक्यात. सो पूर्ण मिट्ट काळोख, धूर वाढायला लागलाय. लोकांना काहीच कल्पना नाही की पळायला मार्ग कुठून आहे हेही कुणाला कळालं नसेल, काहीच नाही. संग्राम, आता मी तुला या घटनेचे जे डिटेल्स देणार आहे, जो घटनाक्रम देणार आहे, ह्यात तुला प्रत्येक पावलावर लक्षात येईल की ही जी आपल्याला ऍक्सिडेंटल गोष्ट वाटत होती की अचानक आग लागल्यामुळे मृत्यू झाला, तर तसं नसून वर्षानुवर्षीच्या हलगर्जीपणा आणि ग्रीड, हाव, ह्याचा तो एक रिझल्ट होता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाल्कनीमध्ये ते एक एक्झिटचे, आता कुठच्याही थिएटरमध्ये बघ की खाली एक लाईटची स्ट्रीप असते. जी स्ट्रीप म्हणजे अशाच इमर्जन्सीमध्ये तुम्हाला गाईड करतात. मॅन्डेटरी असं आहे की ही स्ट्रीप ही बॅटरी ऑपरेटेड असावी.
अच्छा, म्हणजे मेन पॉवर सप्लायचा आणि त्याचा त्याचा काही काही संबंध संबंध नाही. तो नसावा. जरी ऑफ झाला तरी ती चालू राहावी. येस, एक्झॅक्टली हां. ह्याच उद्देशाने हा नियम केलेला होता की ही जी स्ट्रिप असते हं. ती इधर म्हणजे रेडियम किंवा अशा कुठच्या तरी रिफ्लेक्टिव्ह मटेरियलची असावी हं. किंवा बॅटरी ऑपरेटेड असावी, जेणेकरून एक्झॅक्टली हीच गोष्ट अवॉइड करता येईल की पॉवर आउटेजच्या वेळेला लोकांना एक्झिट दिसेल. बरोबर. जरी इमर्जन्सी एक्झिट त्यांना दिसली असती, समजा आपण म्हणूया की ही एक गोष्ट त्यांनी केली असती आणि इमर्जन्सी एक्झिट त्यांना दिसली असती, तरी इमर्जन्सी एक्झिटमधून ते ज्या गेटपर्यंत, ज्या एका एक्झिट गेटपर्यंत पोहोचू शकत होते, ते एक्झिट गेट बंद होतं. बंद इन द सेन्स? ते बंद केलं गेलेलं कारण ओनर जे होते त्या ओनरच्या फॅमिलीजसाठी एक प्रायव्हेट बॉक्स तिकडे बनवायचा होता, 8 सीटर. त्याच थिएटरमध्ये थिएटरमध्ये बाल्कनीला लागून एक एक्सक्लुझिव्ह त्या ओनरच्या फॅमिलीना बसण्यासाठी एक प्रायव्हेट बॉक्स त्यांनी बनवलेला. गंमत त्यासाठी ते गेट बंद केलेलं. प्रायव्हेट बॉक्सला स्वतःची वेगळी इमर्जन्सी एक्झिट होती 8 लोकांसाठी, पण 200 लोकांच्या बाल्कनीची एक्झिट त्या प्रायव्हेट बॉक्सनी बंद केलेली. जिथून एंट्री केलेली तो दरवाजाही बंद केला गेलेला बाहेरून, कारण म्हणजे जनरली थिएटरमध्ये बाहेरून बंद करतात, पण स्वतःचा जीव वाचवून पळालेल्या एकाही स्टाफ मेंबरनी पळता हा दरवाजा ओरडून ऍटलीस्ट सांगावं तरी, की ओरडून सांगणं वेगळंच, पण हा जिना आपण बंद केलाय, हा दरवाजा बंद केलाय, तो उघडावा, हे सुद्धा तिथल्या कुठच्याच स्टाफनी केलं नव्हतं. त्यामुळे आता ज्या एक्झिट्स होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या 2 मेन बाहेर पडायचे रस्ते बंद होते. बरोबर. आता हळूहळू पूर्ण काळोख आणि धुरानी अख्खं भरलेलं थिएटर. अनेक लोक सफोकेट होऊन तिकडेच बेशुद्ध पडले. ऑफकोर्स. जी बाकीची लोक शुद्धीत होती त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कसं तरी ते दार तोडलं, जे मेन दार होतं ते उघडून ते लॉबीत बाहेर आले, पण लॉबी सुद्धा त्यावेळेला संपूर्ण धुरानी भरलेली होती. त्यांनी जवळच्या अजून एका एक्झिटला जायचा प्रयत्न केला. मगाशी जी बाहेरची एक्झिट मी म्हटलं त्याप्रमाणे ही एक्झिट सुद्धा बाहेरून बंद होती. अजून दुसरा उपाय त्यांच्याकडे होता की गच्चीवर जावं, जिथे जेणेकरून मोकळी हवा तरी मिळेल. पण त्या थिएटरच्या ओनर्सनी अवैध कन्स्ट्रक्शन करण्यासाठी गच्ची परमनंटली बंद करून ठेवली. बापरे. त्यामुळे ती गच्ची सुद्धा बाहेर जाता येत नव्हती. सो ह्या लॉबी आतून जे प्रयत्न करून बाहेर आलेले लॉबीमध्ये, त्या लॉबीमध्येही बऱ्याच जणांचा अजून मृत्यू झाला. काही जणांनी बाथरूमच्या दिशेने धावायला सुरुवात केली की जेणेकरून तिकडे पाण्याने किंवा तिकडे काही आपल्याला करता येईल. थोडक्यात मदतीसाठीच त्यांनी इकडे तिकडे धावाधाव केली. पण त्या खिडक्या सुद्धा बंद होत्या. काही लोकांनी काचेच्या खिडक्या तोडून जीवाची पर्वा न करता उडी मारली. त्यांना जबर दुखापत झाली, पण उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. तोपर्यंत साधारण सगळी घटना होऊन एक अर्धा तास लोटला होता, जेव्हा अग्निशमन दलाची लोक आली. त्यांना फोन जायला सुद्धा 15 मिनिटं उशीर झालेला होता. या मॅनेजमेंट मधल्या, ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या कुठच्याच लोकांनी त्यांना फोनही केला नाही. आग लागल्या जे करणं एक्सपेक्टेड होतं ते त्यांच्याकडून झालंच नाही. जे ते आपले जीव वाचून पळून गेले. आणि त्यामुळे जोपर्यंत फायरमॅन तिकडे पोहोचले तोपर्यंत एकतर अर्धा एक तास निघून गेलेला आणि आग इतकी भडकलेली की ते बाजूबाजूला उभं राहून जरी त्यांनी एंट्री घेतली तरी आपल्या बाजूला कोण आहे हेही त्यांना दिसत नव्हतं. इतकी व्हिजिबिलिटी खाली गेलेली. जसं आपल्याला आता जाणवतंय तसंच नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती आणि त्यांच्यासोबत जे मृतांचे अनेक फॅमिलीज होते त्यांनाही जाणवलं की ही घटना पावलोपावली टाळता येण्यासारखी होती. खूप ठिकाणी टाळता आली असती. हा एक अपघात नव्हता, तर हे नॅचरल मॅन मेड डिझास्टर होतं. बरोबर. त्यांनी सिनियर ॲडव्होकेट KTS तुलसी यांना अप्रोच केलं आणि एक
युनियन बनवली ज्याचं नाव होतं असोसिएशन ऑफ विक्टिम्स ऑफ उपहार ट्रॅजेडी. ह्या केसमध्ये त्यांनी अजून सेफ्टी अवेअरनेससाठी सुद्धा काम केलं. या केसमध्ये जसं ते अजून घुसत गेले तसतसं त्यांना अजून जास्त चुका आणि हे दिसत आलं की ज्या चुकांमुळे त्यांच्या मुलांचा, त्यांच्या परिवाराचा मृत्यू झाला. आणि ह्या चुका केवळ एक प्रॉफिट वाढवण्यासाठी केलेले दुर्लक्ष गेलेल्या गोष्टी होत्या. म्हणजे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालून स्वतःचा प्रॉफिट, म्हणजे जास्त बाल्कनीच्या सीट्स असतील, थिएटरच्या सीट्स असतील, अशा गोष्टींसाठी त्यांनी हे केलं. ही केस जेव्हा मीडिया अटेन्शन आलं या केसला, तेव्हा ह्या थिएटरचे ओनर्स सुनील अन्सल आणि गोपाळ अन्सल यांनी असं स्टेटमेंट केलं की जर ती विक्टिम्स, त्यांनी पॅनिक केलं, त्यांनी गडबड गोंधळ केला आणि म्हणून त्यांचा जीव गेला. जर ते शांतपणे आपल्या ठिकाणी बसून राहिले असते तर त्यांचा मृत्यू झालाच नसता. हे स्टेटमेंट कसं काय देऊ शकतात ऍक्च्युली? म्हणजे जे बाहेर पडले, ज्यांनी ऍक्च्युली उडी मारली दुसऱ्या मजल्यावरून, त्यांचा जीव वाचला. जे बसून राहिले त्यांचा जीव त्यांनी गमावला. जे लॉबीमध्ये बाहेर पडले त्यांनीही जीव गमावला. आणि का? तर तुमचा प्रॉफिट मॅक्झिमाइज. हो ना, म्हणजे जर ते बसून राहिले असते तर ह्यांचं त्यावेळी वेगळं स्टेटमेंट असतं की त्यांनी जीवाला किंवा जीवाच्या आकांतानं पळाले असते तर ते कदाचित वाचले असते, असंही ते म्हणाले असते. जसजशी ही केस पुढे गेली तसतशी या उपहार सिनेमामधली अजून जास्त व्हायलेशन्स लोकांना दिसायला लागले. 1980ची गोष्ट आहे, जेव्हा म्हणजे इव्हेंटच्या साधारण एक 17 वर्ष आधी, जेव्हा पहिल्यांदा ही सगळी त्रुटी आहेत त्या उपहार सिनेमामधल्या ह्या सरकारच्या किंवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या 17 वर्षापूर्वी. पण त्या केसला तसाच स्टे देण्यात आला आणि त्याच्यावर पुढे काही झालंच नाही. जैसे थे 1989 साली अजून एक आग लागली. सुदैवाने त्यात मोठं नुकसान नाही झालं, पण त्यानंतरही या चुकींची सुधारणा या थिएटरवाल्यांनी केलीच नाही. पहिले म्हणजे कार पार्किंग हे ट्रान्सफॉर्मरच्या इतकं जवळ असणं हेच अलाउड नाहीये. कारण नॅचरली कुठचाही जर असा काही इन्सिडेंट झाला तर कार ही सगळ्यात पहिली पेट घेणारी गोष्ट आहे. पण पार्किंग स्पेस वाचवावी, अजून जास्त पार्किंगवर खर्च नको, त्यामुळे खूप गचडी करून तिकडेच पार्किंग भरवण्यात आलं. 1980 साली अशी 11 व्हायोलेशन्स त्यांना दिसून आलेली. एवढी व्हायोलेशन्स असून पण त्यावरती स्टे होता, म्हणजे ती प्रोसेस पुढे नाही गेली. आणि 1975च्या साली जेव्हा आणीबाणीचा काळ होता तेव्हा तत्कालीन जो दिल्लीचे गव्हर्नर होते त्यांनी असं घोषणा केली की सगळ्या फिल्म तिकीटमध्ये 10% सूट द्यावी. आता ही 10% सूट दिल्यावर नुकसान म्हणजे काय नुकसान होईल जास्त, त्यामुळे ते नुकसान भरपाई करण्यासाठी दिल्ली गव्हर्नरनी अजून सीट वाढवण्याची परवानगी दिली आणि बाल्कनीमध्ये एक्स्ट्रा 43 आणि स्टॉलमध्ये एक्स्ट्रा 57 सीट्स वाढवल्या गेल्या आणि ह्यांनीच 1997 साली घात केला. म्हणजे 100 सीट्स वाढवल्या त्यांनी त्यानंतर. येस. आणि एवढंच नाही, ही जेव्हा मी म्हटलं 1980 साली केस सुरू होती तेव्हा त्यांनी अजून एक परमिशन मागितली की आमच्या फॅमिलीला, आमच्या कुटुंबाला, अन्सल कुटुंबाला बसण्यासाठी एक प्रायव्हेट बॉक्स असायला पाहिजे. हा तोच बॉक्स होता ज्यांनी ती इमर्जन्सी एक्झिट ब्लॉक करून टाकलेली. या ब्लॉक, मी मगाशी म्हटलं तसं, या बॉक्सला स्वतःची एक वेगळी इमर्जन्सी एक्झिट होती 8 जणांसाठी, पण त्या 250 जणांसाठी नव्हती. इथेच ते थांबले नाहीत, तर अजून फॅमिलीचा आमचा साईज वाढतोय, त्या साईजला अकोमोडेट करण्यासाठी अजून एक 14 सीटर बॉक्सची परमिशन त्यांनी मागितली आणि ती त्यांना मिळाली. दुसरा बॉक्स तयार करण्याची. अजून एक असा नियम आहे की जिथे वॉल्सना काही किंवा डक्ट्सना एक्झॉस्ट फॅनसाठी एक मोकळी जागा असायला पाहिजे, एक्झॅक्टली हीच घटना प्रिव्हेंट करण्यासाठी. पण त्या सगळ्या जागा सुद्धा भराव घालून बंद केल्या गेलेल्या. म्हणजे एक्झॉस्ट नाहीच आहे थिएटरमध्ये एक्झॉस्ट फॅन नव्हतेच. वाव. आता
आग म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात जो पहिला येतं की एवढं मोठं थिएटर आहे तर फायर एक्सटिंग्विशर तर असतीलच रे. तिकडे 22 फायर एक्सटिंग्विशर्स होते थिएटरमध्ये होते त्यावेळेस. थिएटरमध्ये 22 फायर एक्सटिंग्विशर्स होते. त्या 22 फायर एक्सटिंग्विशर्स पैकी 10 हे पूर्णपणे रिकामे होते, जे ते असून नसल्यासारखे राहिले 12. आणि त्या 12 मधल्या उरलेल्या 5 मध्ये सुद्धा सिव्हिअर मेकॅनिकल इश्यूज होते, त्यामुळे ते चालू राहण्यास पात्रच नव्हते. सो साधारण 1000ची कपॅसिटी असलेल्या 3 मजले थिएटरमध्ये फंक्शनिंग असे फक्त 7 फायर एक्सटिंग्विशर्स उरलेले. त्या थिएटरमध्ये कुठच्याही स्टाफला हे ट्रेनिंगच दिलं नव्हतं की या आपत्तीच्या काळामध्ये काय करायचं, आणि त्यामुळे ते आपापला जीव धरून पळून गेले. कदाचित तेच ट्रेनिंग दिलं असेल त्यांना, एवढे सगळे कांड केले तर तुम्ही पळा. एवढंच नाही संग्राम, तर त्यावेळेला जेव्हा बाहेर सगळा मीडिया जमा होता, त्या मीडियाने एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला. तो होता तिथला मॅनेजर, तिथला कॅशियर, ज्याच्याकडनं लोकांनी पॉपकॉर्न्स आणि कोल्ड्रिंक विकत घेतले, जो त्याचा त्या दिवशीचा गल्ला बिझनेस बाहेर घेऊन पळाला होता. त्याला त्याचा गल्ला पैसे वाचवायला वेळ होती, पण ही माणसं वाचवायला त्यांना एक वॉर्निंग द्यायला त्याच्याकडे नव्हता. या इंटरव्ह्यू सहज मीडियामध्ये अवेलेबल आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याचे कपडे हे प्रिस्टीन पांढरे होते. कुठल्याही धुरामुळे किंवा आगीमुळे त्याच्यावर एकही काजळी धरलेली किंवा काळं झालेलं किंवा खराब झालेलं असं काहीही नव्हतं. मी मगाशी म्हटलं तसं ह्या विक्टिम्सच्या असोसिएशननी 2 केसेस केल्या. एक निग्लिजन्समुळे मनुष्यहानी झाल्याबद्दल क्रिमिनल केस, आणि दुसरी सिव्हिल केस कॉम्पेन्सेशनसाठी. पण ह्याच्याबद्दल कुठचीच फास्ट ट्रॅक ॲक्शन न्यायव्यवस्थेने किंवा सरकारने घेतली नाही. 10 वर्ष या केसेस चालल्या. 2003 मध्ये सिव्हिल केसचा निर्णय लागला, ज्याच्यामध्ये टोटल 25 करोड कॉम्पेन्सेशन हे त्या लोकांना, सर्व मृतांमध्ये, जाहीर झालं. तर त्या 25 करोडची विभागणी साधारण अशी होती की 20 लाख हे एका विक्टिमसाठी, पर विक्टिमच्या फॅमिलीला 20 लाख रुपये, आणि 2.5 कोटी 2.5 कोटी रुपये हे मी जे मगाशी सफदरजंग हॉस्पिटल म्हटलेलं, त्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये एक ट्रॉमा युनिट बेड करण्यासाठी. कारण जेव्हा इतक्या मोठ्या म्हणजे प्रमाणात कॅज्युअलिटीज तिकडे आल्या, तेव्हा असं लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपघात किंवा कॅज्युअलिटीज हँडल करण्यासाठी तिकडे युनिटच नाही. फ्युचर जर असं झालं तर एक युनिट हवं. भारतातल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल्स पैकी ही 2 हॉस्पिटल्स आहेत, पण त्यांच्याकडे एवढं सक्षम युनिट नाही. त्यामुळे तिकडे ते ट्रॉमा सेंटर बांधण्यासाठी 2.5 कोटी. पण त्या अन्सल भावांनी या 2003च्या वर्डिक्ट विरुद्ध अपील केलं, ज्याचा निकाल लागला 2011 साली. आणि ही 20 लाख पर पर्सन कॉम्पेन्सेशन अमाऊंट खाली आली 10 लाख पर पर्सन, निम्म्यावरती आली. क्रिमिनल केसचा निकाल लागला 2007 साली, जिथे दोघं सुनील आणि गोपाल अन्सल या दोघांनाही गिल्टी ठरवलं गेलं, आणि गिल्टी ऑफ आय कोट कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स. एवढं म्हणजे विलफुली, एवढे ग्रीडमुळे, एवढे सगळे त्यांनी केलेल्या गोष्टींमुळे जर मृत्यू झालाय, तर मर्डरची केस खरं तर लागायला अपेक्षित होती. पण निग्लिजन्स की तुमच्या नजर चुकीमुळे ही मनुष्यहानी झाली, ह्यामुळे 2 वर्षाची शिक्षा फक्त त्यांना मिळाली. जवळजवळ 59 लोकांच्या मृत्यूसाठी फक्त 2 वर्षाची शिक्षा. तू बघायला गेलास तर पर माणूस 12 दिवसाची शिक्षा. ही 2 वर्षाची शिक्षा आणि 1000 रुपये फाईन. 1000. अरे बापरे. जे तिकडे दिल्ली विद्युतचे सकाळी 2 एम्प्लॉईज काम करून गेलेले किंवा सिनेमा थिएटर मधले बाकीचे एम्प्लॉईज होते,
त्यांना मात्र 7 वर्षाची शिक्षा आणि 5,000 रुपये फाईन ही शिक्षा सुनावण्यात आली. पण अन्सल भावंडजी ज्यांच्या ग्रीडमुळे हे मुळात सगळं सुरू झालं, जे सगळ्यात मेन कल्प्रिट होते, त्यांना फक्त 2 वर्षाची शिक्षा आणि 1,000 रुपये फाईन, जी शिक्षा सुद्धा त्यांनी कधीच पूर्ण कापली नाही आणि बेलवर ते बाहेरच होते. आता सुनील अन्सल आणि गोपाळ अन्सल हे लंडनमध्ये स्थायिक आहेत. आरामात आपलं आयुष्य ते जगतायत आणि होपफुली तिथल्या सेफ मूवी थिएटर्समध्ये सिनेमेही बघतायत. आपली ड्युटी प्रत्येक वेळेला न करणं आणि ढकलणं किंवा आपलं कर्तव्य न करणं, कर्तव्यात कुसूर करणं, ह्यामुळे इतकी मोठ्या प्रकारात मनुष्यहानी होते. ही खरंच चिंतादायकच आहे खरं. आणि बघायला गेलं तर बऱ्यापैकी आपण पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं की सिस्टम जर फ्लेक्झिबल असेल आणि तिचा वापर करायचा जर माहिती असेल तर मग समोरचा गुन्हेगार असेल तर तो तिला कसाही वापर करतो. ह्या पूर्ण गोष्टीमध्ये किमान असे 10 ते 12 पॉइंट्स होते जिथे ही घटना होणं अवॉइड करता आलं असतं. आणि आज उन्नती आणि उज्ज्वल सारखी अनेक माणसं ही आपल्या आयुष्यात असती. अर्थात. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी सकाळची घटना घडली तो तर त्या दिवशीचा हे झालं, पण ज्यावेळी 1980 साली जी केस किंवा हे सुरू होतं तीच पेंडिंग नसती पडली, तिचं जर पुढं सुनावणी वगैरे काही झाली असती तर थिएटरच्या पण मालकांनी त्यावरती एक ॲक्शन घेतली असती. आपण असं कन्सिडर करूया की घेतली असती, पण ती तिथंच थांबली. आणि असं झालं की चला एक केस आपण दाबली ना, मग मी अजून काही गोष्टी त्यामध्ये करायला मोकळा झालो. त्याच अनुषंगानं पुढे त्या आल्या ना की फॅमिलीसाठी एक रूम, परत दुसरी फॅमिलीसाठीच रूम, आणि त्यासाठी मग बाल्कनीच्याच लोकांचं गेट बंद करून दिलं वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी कदाचित त्यामुळं टाळल्या गेल्या असत्या असं वाटतं तरी. म्हणजे त्यांच्या खिशातल्या पैशापेक्षा त्यांना लोकांच्या जीवनाची किंमत ही खूपच कमी वाटली. अर्थातच. म्हणजे किंमत कमी वाटली हे म्हणणं योग्य का वाटतंय, का तर ज्यावेळी 20 लाखांचा त्यांना जे हे दिलेलं काय म्हणतो आपण मोबदला, किंवा मोबदला पण नाही म्हणू शकणार आपण त्याला, एक कॉम्पेन्सेशन दिलेलं त्यांना, तर तेही त्यांनी 10 लाखावरती आणलं. प्लस यांना शिक्षा झाली किती तर 2 वर्षाची. जे सकाळी कर्मचारी होते त्यांनी जे हे करण्यासाठी वायरिंग करण्यासाठी जे हलगर्जीपणा दाखवले त्यांना 7 वर्षाची शिक्षा मिळाली. 2 वर्षाची शिक्षा मिळून हे दोघे भाऊ होते ना, भाऊ तरी ते बेलवरती बाहेर आले. आज वेल सेटल बाहेर जाऊन काही करत असतील ते. पण त्या 59 लोकांच्या आयुष्यात पुढं काय झालं, त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यात पुढं काय झालं. 10 लाख तर किती कामे आले असतील त्यांच्या. किंवा जरी स्टाफचं म्हणा, एखाद्यानं जर आपलं काम व्यवस्थित बजावलं असतं, बरं स्टाफ राहिलं, एक नागरिक जे खाली होते बघणारे, त्यांनी जरी आवाज देऊन सांगितलं असतं की आग लागली आहे, पळा किंवा काही करा, म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडे टाईमही असता कदाचित. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जणाचं काम त्यानं व्यवस्थित केलं नाही असाच अर्थ होता इथं. म्हणजे सिस्टमचं म्हणायला गेलं तर सिस्टम एका ठिकाणी फेल झाली की त्यांनी नॉर्म्सनुसार ते थिएटर आहे की नाही हे बघितलं नाही. थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य टाळलं, मॅनेजर तर पैसेच घेऊन फरार झाला किंवा पळून निघालेला, आणि नागरिक जे बघत होते ते तरी स्वतःचा जीव वाचवण्यापुरते राहिले. इथं खूपच म्हणजे त्रुटी आणि त्रुटीच आहेत सगळ्या. समाज गुन्हेगार घडवतो हे आपण दरवेळेला म्हणत असतो, पण बरेचदा समाज विक्टिम्स सुद्धा घडवत असतो. अर्थात. आणि याच समाजाने घडवलेल्या विक्टिम्सची ही गोष्ट होती. गुन्हेगार कोण या सिरीजमध्ये तुम्हाला अजून कुठच्या क्राईम्सची गोष्ट नागरिक शास्त्राच्या अँगलने समजून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद.